मित्रांनो नमस्कार. आजच्या भागामध्ये इकडे आता जी राणी आहे ती घरामध्ये तिथे कपड्यांच्या घड्या घालत असते, म्हणजे घर आवरत असते. तेवढ्यात तिथे रत्नकाकी येतात आणि बोलतात, काय ग राणी काय करतेस? अगं मला खरंच खूप वाईट वाटलं. तुझ्या आणि इंद्रामध्ये एवढे भांडणं झाले ना, मला त्या गोष्टीचं खूप वाईट वाटतं. अगं पण तुमच्यामध्ये एवढे भांडणं व्हायला नको होते. अगं खरंच खूप वाईट वाटतंय मला ह्या गोष्टीचं. तर आता लगेच राणी म्हणते की अहो रत्नकाकी, तुम्ही कशाला वाईट वाटून घेताय? काळजी करू नका. मी लवकरच हे सगळं काही नीट करेल. तर आता रत्नकाकी म्हणतात, पण राणी तुझ्यात हिंमत आहे. खरं सांगते तुझ्यात हिंमत आहे. तुला कसं काय माहिती नाही गं? तुझ्यात एवढी कशी हिंमत आहे? अगं मी माझ्या नवऱ्याच्या विरोधात एवढं कधी बोलले सुद्धा नसते. माझी हिंमत नसती झाली. पण तू खऱ्याला खरं आणि खोट्याला खोटं करत असते राणी. खरंच तू खरंच खूप चांगली आहेस, असं म्हणतात. तर आता राणी म्हणते की हो, हे बघा मी तुम्हाला सांगते रत्नाई, हे बघा तुम्ही काळजी करू नका. मी आता सगळं काही व्यवस्थित करेल, असं म्हणते. रत्नकाकी तिथून जातात. तेवढ्यात आता इंद्र जो असतो, इंद्र राणी संग बोलत असतो. इंद्र आणि राणी दोघे बाहेर ते बोलत असतात हॉलमध्ये. आणि राणी इंद्राला म्हणत असते की काय हो इंद्र सर, काय वाटतंय तुम्हाला? आणि हे बघा आता असं काय होईल असं समजू नका तुम्ही. इंद्र सर हे बघा आता आपण हे करूयात, तुम्हाला एक बोलू का इंद्र सर मी? तर इंद्र म्हणतो की काय ग राणी? तर आता राणी म्हणते की हे बघा इंद्र सर, खरंच मला बुवाना एवढे भांडण आहे ना आपले, सगळ्यांसमोर तुम्ही लय गोड नका बोलत जो माझ्यासोबत, नाही तर सगळ्यांना कळेल आपल्याला भांडायचं आहे सगळ्यांसमोर. तर आता ते म्हणतात की हो राणी मी गोड नाही बोलत, तू काळजी नको करू. तर आता राणी म्हणते की हो इंद्र सर, येईल कोणी शांत बसा तर जातो मी इथून. तर तेवढ्यात इंद्र जात नाही. तेवढ्यात तिथे आता जी उर्मिला आहे ती येते आणि ती हे सगळं बघते आणि आता ती त्यांची मजा बघते. तेवढ्यात आता इंद्र आणि राणी पुन्हा भांडायला लागतात. राणी म्हणते इंद्र सर हे सगळं तुमच्यामुळे झालं, तुमच्यामुळे माझ्या बुवांवरती ही वेळ आली आहे. तुम्हाला माहिती आहे का, तुमच्यामुळे हे सगळं घडतं आहे, असं म्हणते. आणि आता लगेच जी ती आहे ना ती इंद्रावरती काही आरोप लावते आणि म्हणते की इंद्र सर तुम्ही असेच आहात तसेच आहात, असं म्हणत असते. तेवढ्यात आता लगेच इंद्र म्हणतो की बास झाला तुमचा, काय चाललं हे तुमचं हे सगळं काही? तर आता लगेच तेवढ्यात उर्मिला म्हणते की बास, काय करा आणि आमच्या इंद्रजित भाऊजीवरती असे आरोप लावायचे नाही हा, तू चुकीचं करते आणि चुकीचं बोलते, तू असं करायला नकोय, तू चुकीचं वागू नकोस, तुला आधी सांगते. खरंच आमचे इंद्रजित भाऊजी खरंच खूप चांगले, तुला नाही माहिती कसे आहेत ते, असं म्हणत असते. तर आता लगेच जी राणी आहे ती म्हणते की हे बघा मला माहिती, तुम्ही नका सांगू. तुम्हाला काय माहिती हो, तुमच्यामुळे तुमच्या इंद्रजित भाऊजीमुळे माझ्या बुवांवरती ही वेळ आली आहे, असं राणी म्हणते. आणि आता लगेच जी उर्मिला आहे ती म्हणते की मला माहिती, तुम्ही नको सांगू राणी. तेवढ्यात आता ती म्हणते मालती काकीलाच बोलवते थांब. आणि मालतीला आवाज देते, म्हणते की मालती काकी लवकर या. मालती देते आणि म्हणते काय चाललंय तुमचं हे? अहो बास करा तुमचं हे सगळं काही. आणि हे बघा मी तुम्हाला सांगते ना, अजिबात तुम्ही हे करायचं नाही, मला नाही माहिती आणि तुम्हाला सांगितलंय मी. मालती म्हणते की माझ्या नेंद्रावरती आरोप का करते का पुन्हा पुन्हा? तुला काही काम नाही आहे का? हे बघ तुला मी या सगळ्या गोष्टीची शिक्षा देईल बरं का. हे बघ आज सगळ्यांसाठी तू स्वयंपाक बनवायचा दुपारचा, लवकरात लवकर आम्हाला जेवायचं आहे आणि लवकर माझ्या इंद्राशी परत भांडायचं नाही, असं म्हणते आणि तिथून जाते. तेवढ्यात आता राणी स्वयंपाक बनवायला घेते, तिला खूप टेन्शन येतं. आता इंद्र पण तिथून जातो आणि आता जेवणाची वेळ होते. राणी सगळ्यांसाठी जेवण बनवते, सगळेजण जेवायला येऊन बसतात. तेवढ्यात आता मालती शांत बसत नाही. मालती म्हणते की हे बघ मला राणीशी बोलायचं आहे. राणी हे बघ ना, तू काय करायचं माहिती का? राणीला म्हणते की हे बघ राणी, तुला मी आधी सांगते, तुला मी असं सोडणार नाहीये. राणीला म्हणते की राणी हे बघ आता तर लगेच आबांना म्हणत असते. आबांना म्हणते की तुम्ही सगळी फॅक्टरी राणीच्या नावावर करून द्या. तर आता लगेच ते म्हणतात की काय राणीच्या नावावर फॅक्टरी येते म्हणजे इंद्राच्या नावावर MD करा इंद्राला, असं म्हणत असते. तर आता ते म्हणतात की आबा म्हणतात जेव्हा राणी हो म्हणेल ना तेव्हाच करेल मी हे सगळं. तर आता ती म्हणते की ह्या मोलकरणीची परवानगी घ्यावं लागणार का आपल्याला, असं म्हणते. तर आता लगेच म्हणतात की हो. तेवढ्यात आता लगेच ते म्हणतात ठीक आहे मग. तर आता लगेच ते विचारतात राणीला. राणी म्हणते की नाही, माझा इंद्र सरांवर खूप मोठा आरोप आहे, त्यांनी माझ्या भावांना किडनॅप केलंय, त्यामुळे मी यांना शिक्षा देणार. तर आता लगेच जी मालती आहे ती म्हणते हिला मी आता ह्या घरात ठेवत नसते. मालती तिचा हात पकडून आणते, राणीला घराबाहेर लुटून देते. तर आता बघूया पुढील भागात काय घडणार आहे हे बघायला चॅनलला सबस्क्राईब करून घ्या.